हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या बीपी प्लस बारामती यूट्यूब चॅनलमध्ये मी विक्रांत तुमचं सहर्ष स्वागत करतोय. आज आपण उभा आहे बारामती फलटण रोडला जे टाटा शोरूम आहे या ठिकाणी. आणि आज जो ट्रेंडिंगचा जो विषय आहे, जो कार्स मध्ये सगळ्यात आता सगळ्यांच्या मनामध्ये आज तो विषय भरलेला आहे, टाटा कर्व. हा कुबे म्हणजे काय आहे की सिदान आणि एसयूव्हीचं कॉम्बिनेशन मधलं कॉम्बिनेशन केलेलं आहे. कर्व गाडीचे बघू शकता, ही रेड कलरची अतिशय युनिक गाडी, सगळ्यांना हवीशी वाटणारी, आता सध्या तो ट्रेंडला विषय आहे कारमध्ये टाटाच्या. तर चला आज आपण जो एक्झिक्युटिव्ह मॅनेजर आहे सर, त्यांच्यावर आज माहिती घेणार आहे आपण टाटा कर्वची. तर हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना बघायचा आहे आणि कमेंट करायची आहे. तर चला जाऊया. नमस्ते सर. नमस्कार सर, मी आशिष राजमाने. ओके. जया टोमॅटो टाटा मोटर्स बारामती, मी सिनियर एक्झिक्युटिव्ह. ओके सर. तर तुम्ही हे पाहताय तर कुपे सेगमेंट युनिक आहे, जे क्लास मध्येच यायचं ते इकॉनॉमिक क्लास साठी टाटांनी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले. ओके. जे बेनिफिट म्हणजे तुम्हाला लक्झरियस आणि स्टायलिश गाडी भेटणार आहे. आणि तीन प्रकारे ही गाडी तुम्हाला उपलब्ध आहे. ओके. एक तर डिझेल व्हेरियंट आहे, दुसरं तुमचं पेट्रोल व्हेरियंट आहे, तिसरं तुमचं ईव्ही व्हेरियंट आहे. तिन्ही मध्ये परत 8 मॉडेल आहेत. आणि लक्झरियस कारचे फील तुम्हाला ह्यामध्ये लो किमतीमध्ये दिलेले आहे. ओके. काय ह्याच्यामध्ये तुम्ही एंट्री लेवल पाहिली तर ते फ्लॅश डोअर इथं एंट्रीलाच केलेले, त्याचा बेनिफिट तुम्हाला स्टायलिश आणि स्पोर्टी दिसायला होतं. हे पाहिलं तर प्रीमियम लेदर्स इंटेरियर सीट्स आहेत, स्टेअरिंग व्हील लेदर्स मध्ये, परत स्टायलिश आणि स्पोर्टी तुम्हाला हँडल दिलेले, स्टेअरिंग दिलेले, लक्झरियस म्हणजे असे फीचर्स दिलेली गाडी आहे. जो आता पुढचा जो डिस्प्ले दाखवतोय त्याबद्दल थोडी माहिती सांगा. हा जो क्लस्टर डिस्प्ले बोलतात. आपण एक मिनिट सर, हा क्लस्टर डिस्प्ले काउंट केला जातो. ह्याच्यामध्ये तुम्हाला ट्रिप मीटर आहे, क्रूज कंट्रोल ऑपरेटिंग आहे, डिजिटल क्लस्टर मीटर आहे, ट्रिप, परत क्रूज कंट्रोल ऑपरेटिंग ऑन ऑफ, परत तुमच्या ह्याच्यामध्ये असणाऱ्या विविध सुविधा सेटिंग्स आहे. परत तुम्ही ह्याच्यामध्ये स्पीडोमीटर, आरपीएम मीटर, परत ऍव्हरेज मीटर आहे. इथे फ्युल इफिशियन्सी दिसते, तुम्हाला मायलेज दिसलं जातं इथं. सेटिंगचं मीटर आहे इथं. ओके दाबलं क्लस्टरनी ओके होऊन जातं. ओके. मायलेज ह्या गाडीला किती भेटणार तुम्हाला इथं शो करतंय, सगळं शो करतं. ओके. परत प्रीमियम असं फील दिलेलं आहे गाडीमध्ये, जे की तुम्हाला ह्याच्यामध्ये लक्झरियस हँडल मध्ये दिलंय, गिअर नॉब दिलेलं आहे, जी स्टायलिश आणि स्पोर्टी वाटतो. काय गाडी न्यूट्रल आहे किंवा चालू आहे हे बघण्यासाठी तुम्हाला बेनिफिट होतो. परत क्लस्टर डिस्प्ले आहे, परत टच पॅनल एसी सिस्टीम दिली, जी लक्झरियस दिली. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला ड्युअल टोन एसी दिलेला आहे, फ्रंटला देऊन परत रिअरला एसी व्हेंट दिलेले, बॅक साइडला पण दिलेला आहे. येस सर. आणि हे जे आहे हे ट्रेन्स मोड बोलतात ह्याला. त्याच्यामध्ये तुम्हाला सिटी मोड, गाडीची व्यवस्था चालू होती ते सिटी ऑपरेटिंग होते. हे इको मोड मध्ये तुम्ही फिरवलं नॉब क्लॉकवाईज फिरवलं, इको मोडचा हे मोड ऍक्टिव्हेट झाल्याचा तुम्हाला व्हाईस येतो. ह्याच्यामध्ये फ्युल इफिशियन्सी जास्त वाढते. जर तुम्हाला पॉवर पिकअपच पाहिजे, गाडी तुमच्या हाय स्पीडला आहे आणि ओव्हरटेक करायचंय हाय स्पीड मध्ये आणि पिकअप जर जास्त पाहिजे तर तुम्ही स्पोर्ट मोडला टाकू, स्पोर्ट ट्रॅक ऍक्टिव्हेट होऊन जातो. परत इथं तुम्हाला वायफाय कनेक्टिव्हिटी आहे, एअर प्युरिफायर आहे, म्हणजे तुमची गाडीमध्ये एअर कशी आहे, बरोबर, एअर क्वालिटी, डस्ट आणि पोल्युशन रहित, म्हणजे एअर प्युरिफायर तुम्ही घरामध्ये जसा लावता बरोबर आहे तसा तुम्हाला गाडीमध्ये कंपनी थ्रू दिलेला आहे. बरोबर आहे. परत ह्याच्यामध्ये तुम्हाला जेबेल मोड, म्युझिक सिस्टीमचे एवढे मोड दिलेत, मोड लाईट दिलेली आहे. जेबेल मोड म्हणजे तुम्हाला गाडीमध्ये कुठल्या प्रकारे अकॅस्टिक, बास, वाईड रेंज, कस्टम, सिनेमॅटिक, ऑटो बुक, ऑडिओ बुक, इलेक्ट्रॉनिक म्युझिक, किड स्लीपिंग हे मोड दिले, म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही ऑपरेटिंग करू शकता. बरोबर आहे. परत तुम्हाला इथं मोड लाईट आहे. मोड लाईट तुम्हाला जसं मोड असेल त्याप्रमाणे तुमची लाइटिंग चेंज होत जाते. बरोबर आहे. ही मोड लाईट आहे. आता इथं मी लाल केली, इथं तुम्हाला रिंग लाईट रेड येणार, इथं रेड येणार. हा का हे परत एसी व्हेंट स्टायलिश आणि स्पोर्टी दिलेले आहेत तुम्हाला. पुढचा डॅशबोर्ड 6 एअरबॅग कंपनी फिटेड दिलेले सेफ्टीसाठी.
6 एअरबॅग आहे. हा, व्हॉइस असिस्टंट सनरूफ ओपनिंग आहे. म्हणजे तुमची मूड लाईटला कसे ते सिस्टीम दाखवलेली आहे, त्याचे ऑपरेटिंग दाखवलेली आहे. मी तुम्हाला इथं कलर फिरवून दाखवू शकतो. ओके, चेंजेस झाला ना आतमध्ये पण येलो कलर चेंजेस होतो. तिथं व्हाईट झाला आता. बरोबर, कलर चेंज ऑटोमॅटिक का? ऑटोमॅटिक. ओके. हा, म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये मूड लाईट आहे, फोन बुक आहे. तुम्हाला फोन बुक साठी काय करावं लागतं, ब्लूटूथ कनेक्ट करून तुमचा मोबाईल कनेक्ट केल्यानंतर तो असाइन होऊन जातो तुम्हाला इथं. परत तुम्हाला इथं इमेज वेव्हर आहे, क्लायमेट आहे. क्लायमेट कसं आहे, एअर प्युरिफायर आहे, ऍपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो आहे. सुपर डिस्प्ले दिलेला आहे, प्रीमियम सेगमेंट दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही 360 व्ह्यू बघू शकता. आता ही 3D व्ह्यू आहे. तुमची गाडी जागेवर बसलेली, आपण जिथं पार्क केली बरोबर आहे, त्या लोकेशनला तुम्हाला ह्या 8 कॅमेरे ऑपरेटिंग होणार. हे 360 व्ह्यूचे आहेत. 2D मध्ये पाहू शकता. 2D मध्ये वाईड अँगल दिसतो. 3D मध्ये तुम्हाला तुमची गाडी फ्रंट व्ह्यूने अशी पाहू शकता. म्हणजे तुम्हाला कुठे साईडला किंवा काही म्हणजे मांजर आहे, कुत्रे, माणूस आहे, लहान बाळ आहे, दिसण्यासाठी पण बेनिफिट होतो. ते पण सेफ्टी खूप महत्वाची आहे ना. आपल्या गाडी खाली कोणी आले का हे बघण्यासाठी कंपनी खूप चांगली सेफ्टी दिली. परत ब्लाइंड स्पॉट आहे. ब्लाइंड स्पॉट म्हणजे तुम्ही गाडी ज्यावेळेस इंडिकेट करता लेफ्टला वळखणार, तर लेफ्ट व्ह्यूला काय होतं, काय वेळेस तुम्ही घाटा वगैरे मध्ये ना एकदम साईडला दिसत नाही. ते लेफ्ट व्ह्यू मुळे तुम्हाला दिसणार किंवा राईट व्ह्यू मुळे दिसणार. त्याला ब्लाइंड स्पॉट व्ह्यू म्हणतात. बरोबर आहे, म्हणजे आंधळा व्ह्यू. परत सॉफ्ट टच असं डॅशबोर्ड दिलेलं आहे लेदर मध्ये. येस, हे टॉप मॉडेल आहे का? हे टॉप मॉडेल. आणि साधारणतः या टॉपची काय किंमत जाते? ऑटोमॅटिक मध्ये 21 लाखापर्यंत जाते. सॉरी, मॅन्युअल 21 लाखापर्यंत जाते. टॉप मजाला आतला लोक. आता थोडस बाहेर जाऊया. येस सर. सनरूफ ओपन कर. हा ठीक आहे, करा ओपन. 2 मिनिट, मला खोकला आलाय. ठीक आहे, ठीक आहे. व्हॉइस असिस्टंट सनरूफ ओपनिंग आहे. ओपन सनरूफ. व्हॉइस मध्ये बोलल्यानंतर येस येस क्लोज सनरूफ. Say a command. क्लोज सनरूफ. या सिस्टमला काय म्हणतात? Okay, Voice assistant closing command. sunroof. कुठल्या गाडीला आतापर्यंत टाटा दिलेली नव्हतं, आता चालू झालं. नवीन आहे म्हणजे फीचर. युनिक फीचर्स. ही तुम्हाला ट्रॅप लावायला म्हणजे 2 आहे, मॅन्युअली पण तुम्ही करू शकता, व्हॉइस मध्ये पण करू शकता. म्हणजे आता तुम्हाला छोटी पंच घेतली तर तिथनं पण तुम्हाला ह्या सुविधा दिल्या आहेत टाटामध्ये. म्हणजे सेफ्टी बाबत तर तडजोड नाही. ग्लोबल एनकॅप ह्याला 5 स्टार सेफ्टी रेटिंग दिसते. अच्छा, 5 स्टार रेटिंग. 5 स्टार सेफ्टी रेटिंग, ज्यामुळे तुम्हाला सेफ्टी बाबत बिल्ड क्वालिटी असेल किंवा प्रीमियमनेस असेल. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पेट्रोल मध्ये पण 2 इंजिन दिले. हायड्रोजन हायपर ग्लोसाइन इंजिन आणि दुसरं रेव्होट्रॉन इंजिन दिलेले पेट्रोल मध्ये. आणि डिझेल मध्ये तुम्हाला ना रेव्होटॉर्कचं इंजिन दिलं, जे की 1.5 लिटर आहे. म्हणजे 1500 सीसी देऊन पण मायलेज पण तुम्हाला प्युअरली 24 किलोमीटर पर लिटर दिलेले. बरोबर आहे. आणि पेट्रोलला टर्बो इंजिन प्लस मायलेज दिलं 18 किलोमीटर पर लिटर. ठीक आहे. तर आज इथं आपण आता आतला गाडीचा लुक जर बघितला तर खूप सुंदर आपल्याला प्रीमियम लुक दिसतो. आणि सरांनी खूप चांगली माहिती सांगितली. तर बाहेरची आम्हाला तुम्ही माहिती सांगा. सर, आपण फ्रंटला बघितलं तर ही पूर्ण म्हणजे एरोडायनामिक शेप असतो हा, ज्यामुळे वाइंड कटिंग म्हणजे प्रॉपर गाडी पुढे जायला मदत होते. वाऱ्याची जोड तुमचं हाई म्हणजे जास्त वारा असेल तर तुम्हाला झोल बसणार नाही. बरोबर, वाइंड. परत प्रीमियम असं 3D लोगो दिलेलं आहे. स्टायलिश अँड स्पोर्टी. ग्रिल आहे ना स्टायलिश दिलेलं आहे. एअर डॅम दिलेलं आहे. एअर डॅम मुळे तुम्हाला नॅचरल हवा जाऊन गाडी एअर डॅम ना खालचा. ओके, त्याला तुम्हाला त्याची मदत होते. आणि गाडीचे ग्राउंड क्लिअरन्स किती आहे? 208 मिलीमीटर, सगळ्यात जास्त. क्रेटाचा 198. आणि ह्याला LED प्रोजेक्टर व्हाईट लाईट दिलेली, जी स्टायलिश अँड स्पोर्टी प्रोजेक्टर. परत DRL आहे ही पूर्ण ही वेलकम फंक्शन लाईट आहे. तुम्हाला डे टाइम रनिंग लाईट मध्ये दिलेली. गाडीला मॅग बिल
मॅगविल ते R18 म्हणजे 18 इंची मॅगविल दिले 255 R18चा टायर आहे जो की स्टायलिश आणि ड्युअल टोन मध्ये स्टार लुक मध्ये डिझाईन आहे त्याची आणि व्हील आर्च पण मोठा आहे ज्यामुळे मड सर्क्युलेशन वापरून गाडी पुढे जायला मदत परत टँक कॅपॅसिटी 52 लिटरची लॉंग जर्नी असेल वन टाइम तुम्हाला बिनगोत म्हणजे तिथं प्रवास करायचा आहे तिथपर्यंत तुम्ही आरामाने ड्राईव्ह करू शकता बूट स्पेस पण असं मोठं दिलेलं आहे 2 मिनिटं गाडी पुढे गेली तर तुम्हाला खूप सेगमेंट असल्यामुळे बूट स्पेस असा बूट स्पेस मोठा दिसतो गाडी दिसताना स्टायलिश आणि स्पोर्टी गाडी खूप सेगमेंट आहे जे की युनिक आहे मार्केटमध्ये फर्स्ट इन सेगमेंट आहे ह्याच्यामध्ये बूट पेस पाहिला तर तुम्हाला 500 लिटरचा बूट पेस आहे जसं की सियाज मध्ये आहे तसं सियाज ला आपण मला वाटतं एवढा नॉट कम्पेअर सियाज कुपे सेगमेंट टोटली कुपे तर साधारणतः हा किती आहे बूट पेस 500 लिटरचा 500 लिटरचा आहे आणि ह्याच्यामध्ये टॉप मॉडेल मध्ये असल्यामुळे मध्ये पार्सल लाईट पार्सल ट्रे ह्याच्यामध्ये दिले जातं परत हे 3-3 किलोचे लाईट वेट हुक आहेत म्हणजे जे लाईट लगेज पॅकेज ते तुम्हाला कॅरी करू शकता परत रिअर तुमची कॉम्बिनेशन लाईट दिलेली मल्टी लाईट ब्रेक लाईट परत हे डिफॉगर पण दिलंय त्याचा बेनिफिट तुम्हाला फोगी सीझन आहे आता हिवाळ्याचे दिवस आहे हिवाळ्यात काय होतं तुम्हाला फोक असतो फोक साठी काय ते वितळायला लागतात त्यासाठी हे डिफॉगर दिलेले असतात शार्पिन अँटेना दिलेला आहे स्टायलिश स्पोर्टी दिसण्यासाठी परत तुम्हाला लक्झरीस वाटण्यासाठी गाडीचं फील येण्यासाठी किंवा तुम्हाला रेंज मोबाईलची रेंज रेडिओ रेंज चांगली मिळवण्यासाठी त्याचा बेनिफिट होतो परत ग्राउंड क्लिअरन्स पाहिला तर तो सगळ्यात जास्त सेगमेंट मधला ग्राउंड क्लिअरन्स आहे हे फ्लॅश डोअर दिलेले आहे जे युनिक आहे बाकीच्यांमध्ये नाहीये ते ह्याच्यामध्ये दिलेले आहे जे महिंद्राची गाडी आहे स्कॉर्पिओ 700 तर या ह्याचे पण डोर असेच आहेत ना सेम 700 हा 700 परत एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट आणि फोग लाईट दोन्ही दिले एलईडी मध्ये सगळ्यात जास्त ग्राउंड क्लिअरन्स या गाडीचा आहे यस 4310 मिलीमीटर लेंथ आहे परत 1810 विड्थ आहे 1810 विड्थ 4310 मिलीमीटर तुमची लेंथ आहे आणि हाईट आहे 1610 मिलीमीटर 1610 मिलीमीटर हाईट आहे जी दिसायला पण म्हणजे तुम्हाला लार्ज विड लॉंग रेंज आणि लॉंग ड्राईव्ह साठी पण बेनिफिट्स होणार सर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे माहिती सांगितली आज जे आमचा युट्यूब परिवार बघत आहे किंवा जे बारामती मधला जो आज लोक बघणार आहेत जी टाटाची कर्व गाडी याबद्दल तुम्ही 3 व्हेरियंट बद्दल तुम्ही आज माहिती सांगितली हे टॉप व्हेरियंट आहे टॉप व्हेरियंटची प्राइस काय जाते पेट्रोल मध्ये घेतलं तर तुम्हाला ते 21 लाख रुपयाला टॉप मॉडेल जातं ऑटोमॅटिक मध्ये सीव्हीटी गेअर सॉरी ऑटोमॅटिक मध्ये आणि रेग्युलर मॅन्युअल मध्ये रेग्युलर मॅन्युअल घेतलं टॉप एंड तर ते साधारण 19 लाखापर्यंत जातं आणि डिझेल मध्ये तुम्हाला सेकंड टॉप 18 लाखाला टॉप तुम्हाला 21.5 आणि मॅन्युअल सॉरी ऑटो 23 लाखाला ओके तर माझा तुम्हाला अजून एक प्रश्न आहे की ईव्ही तुम्ही सांगितली ह्या गाडीमध्ये जसं की आता लोक ईव्ही गाड्या घेतात त्याची बऱ्यापैकी आता टाटा नेक्सॉनची ईव्ही गाडी घ्यायला गेलं तर साधारण त्याची रेंज काहीतरी 21-22 लाख असेल बरोबर आहे आणि या गाडीची काय रेंज आता साधारण 19 लाखापासून स्टार्ट 19 लाख मग टाटा नेक्सॉन आणि कर्व यामध्ये तुम्हाला काय सांगायला लागेल कर्व जरा युनिक आहे ना तुम्हाला युरोपियन कंट्री मध्ये जसे सेडानचा क्लास असतो तसा इंडियन क्लास राहावा ही टाटांचा उद्देश आहे धन्यवाद सर वेलकम तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मला थँक्यू
चला मित्रांनो, आपण आता निघतोय आता टाटा शोरूम मधनं. हे गाडी पाठीमागे बघत आहात, कर्व गाडी टाटाची, जी आता सध्या ट्रेंडिंगला आहे, लोकांच्या मनामध्ये बसलेली आहे. आणि आज जे सेल्स एक्झिक्युटिव्ह मॅनेजर आहेत त्यांनी आपल्याला सर्व माहिती त्यांनी सांगितली. गाडीमधला डॅशबोर्ड सांगितला, बाहेरची गाडीची बाजू सांगितली, बूटपेज सांगितला, गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स सांगितला. सर्व तुम्हाला माहिती VP Plus बारामती या चॅनलच्या मार्फत बघायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ बघायचा मिस करू नका, कारण हे कंटेंट बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. तुम्ही व्हिडिओ पाहता, लाईक करता, पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही. महत्त्वाचं सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे नेहमी चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत माझे येत राहणार त्याचं नोटिफिकेशन. तर चला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच राहणार आहे आपण. तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे, तुम्हाला कोणत्या कारचा व्हिडिओ पाहिजे. तोपर्यंत चला, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.